देवाभाऊ मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीसजी, देवाभाऊ गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, मी जितेंद्र भावे संस्थापक अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी, माझ्यावर तुमच्या गृहमंत्रालयाअंतर्गत येणारं नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतलं इंदिरानगरचं पोलीस स्टेशन, तिथल्या पीआय तृप्ती सोनवणे ज्या जमिनींच्या व्यवहारामध्ये हस्तक्षेप करतात आणि जर साधा माणूस जमिनीच्या व्यवहारातला काही तंटा जर पोलीस स्टेशनला घेऊन गेला तर अख्ख्या महाराष्ट्रात प्रत्येक पोलीस स्टेशनला असं सांगितलं जातं, हा दिवाणी खटलाय, इथून निघा, आणि पैसे दाबले की तो दिवाणीचा लगेच फौजदारी होतो. त्याचे सुरस कहाण्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. या मॅडमनी माझ्या स्वतःवर आणि आमच्या सहकाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल केलेले आहेत. तर त्याच्या विरोधात आम्ही काम करतो आहोत की तुम्ही गृहमंत्री असताना ह्या घटना घडतातच कशा, आणि देवाभाऊ तुमच्याकडे आदर्श मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून बघितलं जातं. काय चाललंय? मस्साजोग पुन्हा पुन्हा सगळ्याच पोलीस स्टेशनमध्ये होतंय. नाकारून चालणार नाही. वस्तुस्थिती लक्षात घ्या. खरं पोलिसिंग करा. आणि ते ज्या 100 कोटीच्या 100 खोक्यांच्या ज्या काही कलेक्शनच्या गोष्टी ज्या चालतात त्या खऱ्या की खोट्या, हा प्रश्न पडतो आम्हाला. एवढी मोकळीक यांना का दिली जाते? हे इथून कलेक्शन करताना ते मंत्रालयापर्यंत पोहोचतं का? काय खरं गौडबंगाल काय आहे? काय कोणाला विचारायचं आम्ही? मुख्यमंत्री देवाभाऊ वाचवा. सामान्य माणूस प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये भरडला जातोय. ग्रामीण भागातलं पोलिसिंग तर शहरी भागाच्या पोलिसिंगपेक्षा सुद्धा खतरनाक चालू आहे. अख्ख्या महाराष्ट्रात प्रत्येक पोलीस स्टेशनला खोटे गुन्हे मोठ्या प्रमाणावर सुपाऱ्या घेऊन दाखल होत आहेत. आणि प्रत्येक गुन्ह्याचा रेट, त्याची आर्थिक उलाढाल पाहून त्याची लाच ठरते. हे वास्तव आहे. आणि सगळ्या पोलीस स्टेशनला खोटे धंदे होत आहेत. रक्षकाच्या भूमिकेत भक्षक ठेवलेले आहेत सगळ्या पोलीस स्टेशनला. हे मी ठामपणानं सांगतो. देवाभाऊ मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस साहेब, देवाभाऊ गृहमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस. वंदे मातरम. बघा काही झालं तर.